हाय मित्रमैत्रिणींनो, तर हे नी ऊसाचा पाला काढायला लागलेत. ऊस मोठा आहे काय हो? ही भरत पाणी एकदा पटकन आता लक्ष्मी सोडता काय? अगं ते पोर पर पाणी भरत नाही. नाही मी भरते इथे ड्रम घासून भरते पाणी. ऊस ही मोठा आहे काय? होय आकोतायचा होता. खाली खाली ऊस मोठा आहे काय म्हणते मी. आम्ही बघितला नाही काय म्हणते कसं बसले तर पडलं ऊसाचा पाला काढत. मिरच्या आधी फवारलेत. मिरच्या लावताना व्हिडिओ काढलेला मी, त्याच्यावर परत व्हिडिओ काढला नाही. तर तुम्हाला दाखवते. मिरच्या लागलेत. आताच हे मिरच्याची फवारणी झाली. अशा लहान लहान मिरच्या लागलेत. सेटिंग व्हायला लागले. रात्री वारं भरपूर होतं ना, त्यामुळे साड्या अशा खाली आलेत. जरा बांधल्या होत्या साड्या, पण खाली वाऱ्यानं आलेत. हो मी आवरती पटपट. हा दुकानात जायचंय मला, उशीर होतोय, त्यामुळे ते आवर म्हणते. तर घरातलं कामच लवकर काय होत नाही. पिलू काय करते? पिलू दमलाय फवारून. त्याचे पप्पा आणि ती दोघं जण फवारत होती. आणि मी ही लसणाचा पाला काढायला लागली होती आणि फोन आला म्हणून तसंच मी बाहेर गेली. बघा एवढा असा लसणाचा पाला मी काढून ठेवलाय, कारण की लसूण नाही लवकर काढला नसल्यामुळे लसूण जरा बाद झालाय. असा त्याला पालाच नाही राहिला, अशी पातच नाही त्याला राहिली, म्हणून त्यामुळे तोडून मी पाला काढून असं दुरडीत भरून ठेवलाय. आज 4-5 दिवस झालं काढून तसाच ठेवलेला होता. आज ठेवल उद्या ठेवल म्हणून काही वेळच भेटला नाही. म्हणून आता स्वयंपाक ते झालाय, म्हणलं आधी ही काम करून घ्यावा. उशीर झाला तर चालेल म्हणलं दुकानात जायला, कारण की ही पूर्ण राडा उरकून मग जावं म्हणलं. तर आता थोडाच राहिलाय पाला काढायचा. बघा एवढाच राहिलाय. तसंच ठिक्यावर ठेवलेला, तसाच 3-4 दिवस झालं पडलाय राडा. अजून पाणी भरायचंय, परत जेवण करायचंय, आवरायचंय माझं. पिलू तेवढं त्या ड्रम मधलं पाणी तर उपसली बाय, खालचं टपती भर. जा मी घासते तेवढा ड्रम, थोडं राहिले. खालचं टपती भर, स्वच्छ टप धु आणि ती पाणी वत. त्याच्यात गुडू नाही तर गुडू बी मदत करते. गुडू गेली मुंबईला, सुट्टीला गेली तिच्या आत्याकडं. पिलू आहे, पिलू आलाय. पिलूला बी 2 महिने सुट्टी आहे, त्यामुळे ती आलाय. त्याला क्लास गावातच लावलेत, जाऊन येऊन तो करतो क्लास. शाळा सुरू झाली म्हणजे जाईल पिलू.
कपडे तिने धुली, कपडे धुली, भांडी घासली, स्वयंपाक ती झाला. तिने म्हणले मी तेवढं फवारतो, तर त्यांचं फवारूच तर म्हणलं आपलं ही लसणाचा पाला ती काढून ठेवूया. तर त्यांचं फवारून ते झाले, ते आता उसाचा पाला काढत बसले. मला म्हणते थोडं पटपट तुझं तवर तुला मी सोडून येतो दुकानात. तसंच 7 वाजता आम्ही कोर्टीला जाणार आहे. आत्यानं बोलवले त्यामुळे आम्ही कोर्टीला बी जाणार आहे 7 वाजता. लवकरच येतो म्हणलं तुला न्यायला, म्हणजे मला दुकान बंद करून जाऊया आपण. लसूण किती 1 किलो लसूण लावला होता मी, पण लसूण थोडा झालाय. 2 किलो लसूण असेल. लय महागाच लसूण लावला होता, 1 महिन्याने लेट लावला होता मी, त्यामुळं लसूण काय भरपूर असा निघलाच नाही, थोडाच लसूण निघला. त्याच्या पाती काढला बी नाही लवकर आम्ही ना, त्याच्या पाती सगळ्या अशा जळून गेल्या ना, त्यामुळं लसूण व्यवस्थित निघलाच नाही या बारीनं. पण जाऊ दे, तेवढा तर झाला आपल्याला खायला घरी. त्याचे बी हाल उठलेत त्या लसणाचं, तिथं ठेव तिथं ठेव. दूध पाणी केलं, पाणी भरू, जेवण करू आपण दोघं. पिल्लूला शाळेत घालायचं नियोजन चालू आहे. पिल्लू म्हणतो हाही शाळेत नको मला म्हणतोय, गुरुकुलला नको म्हणतोय, मला पंढरपूरमध्ये शाळेला जायचं आहे. तर त्याचं 10वीचं वर्ष आहे ना, त्यामुळे आम्ही नको म्हणतोय. गेल्या वर्षी टाकलं तिथंच टाकतो मी, कारण की त्या शाळेत ह्या शाळेत असं फरक म्हणजे अभ्यासात फरक हे पडतो ना, फरक पडतोय ना, त्यामुळे त्याचं आता नियोजन चालू आहे कुठं टाकायचं कुठं नाही. त्याचे पप्पा तर म्हणते तर हाय याच शाळेत टाकायचं, गुरुकुललाच टाकायचं, इथं तिथं नको म्हणते. तिथलं शिक्षण वेगळं, तिथलं शिक्षण वेगळं. त्याला क्लासला तिथं शाळेत राहा वाटत नव्हतं, त्यामुळं क्लासला इकडं आणलं 2 महिना आम्ही, कारण की गावात जाईल म्हणलं, शाळा सुरू झाल्यावर जाईल ती. झाले एवढं निघलाय लसूण. आता लसूण स्वस्त झालाय, पण आता लसूण स्वस्त झालाय कारण की सगळा लसूण असा बाजारात आल्यामुळं लसूण स्वस्त झालाय. चलो ते पालनाला टाकून यायचं दे बाय. कातर कुठे रे, कातर बी टाकते नाही बरोबर.